नमस्कार, मी योगेश शामराव शेट्टे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगपाडा विभागातील. आज जो आपल्याला बॅनर दिसतोय, सांगपाडा यांच्या सांगपाड्यामध्येच काहीतरी कार्यक्रम आहे. मुळातच आमचा कोणाच्याही कार्यक्रमाला विरोध नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही महाराष्ट्राची मायबोली भाषा असताना सुद्धा या बॅनरवरती मराठी भाषेला कुठेच स्थान देण्यात आलेलं नाहीये. मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्रात राखला गेला पाहिजे असं असताना सुद्धा या बॅनरवरती कुठेच मराठी भाषेचा सन्मान राखला गेलेला नाहीये. इंग्रजी आणि बंगाली भाषा सोडली तर दुसरी कोणतीच भाषा या बॅनरवरती आपल्याला दिसत नाहीये. या बंगाली असोसिएशनने या बॅनरच्या माध्यमातून मराठी भाषेला डावलण्याचा आणि मराठी माणसाला दिवसण्याचा हा जो प्रकार केलाय, त्या प्रकाराचा सर्वप्रथम मी निषेध करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने. मुळातच आम्हाला शंका आहे की हा जो बॅनर लागलाय याला नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी आहे का? कारण या बॅनरवरती कुठंच नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीचा स्टिकर आपल्याला लागलेला दिसत नाहीये. माझं आत्ताच नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि विभाग अधिकारी सागर मोरे साहेब आहेत, यांच्याशी फोनवरतून बोलणं झालं. त्यांना सांगितलं की असे हे जे बॅनर आहेत की मराठी माणसाला दिवसण्याचे आणि मराठी भाषेला डावलण्याचे हे जे बॅनर बंगाली असोसिएशनने लावले, सांगपाड्यात चौकामध्ये हे बॅनर झळकले आहे. हे बॅनर पुढच्या काही तासांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने काढून टाकावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे बॅनर फाडून टाकून या बॅनरचे आम्ही होळी करू आणि तीव्र शब्दामध्ये या बंगाली असोसिएशनच्या कृत्याचा आम्ही निषेध करू. एवढंच सांगतो, तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.